हॅलो स्टुडंट्स, आत्तापर्यंत आपण स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ज ऑफ कंपोजिट फंक्शन या आर्टिकलचा अभ्यास केलेला आहे. टुडे वी आर गोइंग टू सी डेरिव्हेटिव्ज ऑफ इनव्हर्स ट्रिगॉनोमेट्रिक फंक्शन. ट्रिगॉनोमेट्रिक फंक्शनचे स्टँडर्ड रिझल्ट तुम्हाला माहिती आहेत. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतो, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असतो, हे तुम्ही पाठ केलेलं आहे. त्याचबरोबर साइन एफ ऑफ एक्स, कॉस एफ ऑफ एक्स, टॅन एफ ऑफ एक्स, ई रेस टू एफ ऑफ एक्स, ए रेस टू एफ ऑफ एक्स, हे सगळे डेरिव्हेटिव्ज तुम्ही टोटली अभ्यास केलेला आहे. आत्ता आपणाला या ठिकाणी डेरिव्हेटिव्ज ऑफ इनव्हर्स ट्रिगॉनोमेट्रिक फंक्शनचा अभ्यास करायचा आहे. इनव्हर्स ट्रिगॉनोमेट्रिक फंक्शन्स, मग थेरम काय आहे आपला? If y is equal to f of x is a differentiable function of x such that the inverse function x is equal to f inverse of y is defined, then dx by dy is equal to 1 upon dy by dx where dy by dx not equal to 0. हे झालं तुमचं स्टेटमेंट. पण ह्या स्टेटमेंटमधून तुम्हाला काहीही समजलेलं नाही. नाऊ सी हेअर, आपणाला माहिती आहे की y इज इक्वल टू साइन एक्स, देन x इज इक्वल टू साइन इनव्हर्स y. इफ y इज इक्वल टू साइन एक्स देन x इज इक्वल टू काय असतो? साइन इनव्हर्स y. मग साइन इनव्हर्स म्हणतोय आपण, हा साइन इकडं पाठवला की त्याचा इन्व्हर्स तयार झाला. सेम केस, इफ y इज इक्वल टू कॉस एक्स देन x इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स y. अशा पद्धतीने आपल्याला इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मिळतात. मग आता ऑब्झर्व करा, y हे कोणाचं फंक्शन आहे? एक्सचं फंक्शन आहे. y इज इक्वल टू साइन एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स आहे का बघा. मग आपल्या थेरममध्ये काय सांगितलं आहे? y इक्वल टू एफ ऑफ एक्स. y हे कोणाचं फंक्शन आहे? एक्सचं फंक्शन आहे. कसलं फंक्शन आहे? डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. मग yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय शिकलो आपण? dy बाय डी एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस एक्स असतो. मग ह्या स्टेटमेंटमध्ये तेच सांगितलं आहे, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. y इज अ फंक्शन ऑफ एक्स. इट इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स सच दॅट द इन्व्हर्स फंक्शन. मग आता इन्व्हर्स फंक्शन काढायचं आहे. मग आता एक्स इथंच ठेवायचं आहे. हे साइन फंक्शन या बाजूला आणलं तर एक्स इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? साइन इन्व्हर्स वाय. मग आता एक्स हे कोणत्या व्हेरिएबलचं फंक्शन झालं? तर वायचं फंक्शन झालं. एक्स इज इक्वल टू साइन इन्व्हर्स वाय. मग आता ह्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, जसं आत्तापर्यंत पाहिलं आपण काय लिहिलं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं की वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. मग वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कसा रिप्रेझेंट केला? डी वाय बाय डी एक्सने रिप्रेझेंट केला. आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय म्हटलं की एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज डी एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय दॅट इज डी वाय. मग आता हा जर डी एक्स बाय डी वाय काढायचा असेल तर डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू 1 अपॉन काय असतो? डी वाय बाय डी एक्स. बट डी वाय बाय डी एक्स नॉट इक्वल टू 0 का? तर हा डी वाय बाय डी एक्स कुठं आहे? डिनॉमिनेटरला आहे. मग या थेरमचा वापर करून आपण साइन इन्व्हर्स एक्स, कॉस इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स एक्स, सेक इन्व्हर्स एक्स, कोसेक इन्व्हर्स एक्स आणि कॉट इन्व्हर्स एक्स एवढे सगळे डेरिव्हेटिव्ह पाहिजेत. मग आता समजा आपल्याकडं फंक्शन आहे y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स. मग आत्ता जसं पाहिलं, हा जर साइन इन्व्हर्स इकडं आणला, साइन इन्व्हर्स चेंजेस टू साइन, देन एक्स इज इक्वल टू साइन वाय. एक्स इज इक्वल टू साइन वाय. मग आता बघा, लेफ्ट हँड साईडला आपला व्हेरिएबल एक्स आहे, राईट हँड साईडला वाय आहे. मी इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय मांडलं आहे, म्हणजेच एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेतो आहे. मग आता हा डी डेरिव्हेटिव्हसाठी कोणाचा डेरिव्हेटिव्ह? एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय विथ रिस्पेक्ट टू दॅट इज डी वाय. साइन वायचा डेरिव्हेटिव्ह जे तुम्ही पाठीमागं अभ्यास केलेला आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. सेम केस, साइन वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस वाय. मग आता हा कॉस वाय जो आहे तो मी रूटमध्ये लिहिला तर कॉस स्क्वेअर वाय आला.
मग ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण काय पाहिलं, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. इट मीन्स दॅट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर थीटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. सेम केस मग इथं मी कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली 1 मायनस साइन स्क्वेअर वाय, आणि साइन वायची मूळ व्हॅल्यू काय आहे, 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन वायची व्हॅल्यू टाकली एक्स स्क्वेअर. मग आत्ताचंच आपलं स्टेटमेंट, जर आपणाला डी एक्स बाय डी वाय काढायचं असेल तर 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचा आहे. किंवा हा जर डी वाय बाय डी एक्स इकडे घेतला आणि हा या बाजूला पाठवला तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय. दॅट इज इक्वल टू 1 अपॉन डी एक्स बाय डी वायची व्हॅल्यू टाकली अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग याचा मिनिंग काय झाला, तर वाय इक्वल टू काय होता, साइन इनव्हर्स एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय, डी वाय बाय डी एक्स. मग वाय म्हणजे कोण होता, साइन इनव्हर्स एक्स. मग साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 1 मायनस डी वाय. साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 1 अपॉन अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आला. सेम केस आपण कॉस इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, टॅन इनव्हर्सचा काढू शकतो. मग आता या ठिकाणी साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो तुम्हाला प्रूफ करून दाखवला आहे, 1 अपॉन अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला, फक्त मायनस 1 अपॉन अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस. हा मायनस का आला, की जेव्हा इथं साइन वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस वाय आला, जर कॉस वाय असता तर मायनस साइन वाय आला असता. त्यामुळे या ठिकाणी मायनस साईनची ॲडजस्टमेंट झाली. टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉट इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सेक इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स अंडर स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. मग आणखी एक इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रीचं फंक्शन राहिलं, कोणतं, कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स. कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स. मग या ठिकाणी जर आपण कोसेक इनव्हर्स मांडला तर या ठिकाणी फक्त चेंज काय येणार तुमचा, मायनस. म्हणजे यातले 3 फॉर्म्युले तुम्ही पाठ केले की राहिलेले 3 फॉर्म्युले सहजासहजी पाठ होतात. मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतो, म्हणून साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस इनव्हर्स एक्स असं करायचं नाही. साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. बाकी हे सगळे स्टँडर्ड रिझल्ट म्हणून तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवावे लागणार आहेत. मग पुढं गेल्यानंतर प्रश्न आपला काय राहिला, इफ देर इज अ फंक्शन, सपोज वी हॅव गिव्हन वाय इज इक्वल टू साइन इनव्हर्स इन ब्रॅकेट ए रेस टू एक्स. आता तुम्हाला प्रश्न पडतो, साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह शिकलो आपण, पण साइन इनव्हर्सच्या ब्रॅकेटमध्ये कोण आला, ए रेस टू एक्स आला. मग याचं डिफरन्शिएशन कसं घ्यायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग जे आपण कंपोजिट फंक्शनमध्ये पाहिलं होतं त्याच मेथडने जायचं. साइन इनव्हर्स आहे, ब्रॅकेटेड टर्म म्हणजेच तुमचा झाला एफ ऑफ एक्स. मग त्यासाठी मी फॉर्म्युला मांडला इथं, साइन इनव्हर्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस एफ ऑफ एक्स इट्स स्क्वेअर अँड एफ डॅश ऑफ एक्स. मग जेव्हा तुमच्याकडं या ठिकाणी एक्स होता, 1 अपॉन अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आला. एक्स सोडून वेगळी टर्म आली की आपण त्याला कंपोजिट फंक्शनमध्ये शिकलो, एफ ऑफ एक्स म्हणायचं आहे. 1 अपॉन अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस एफ ऑफ एक्स स्क्वेअर. बट वी हॅव टू टेक अगेन डिफरन्सिएशन ऑफ दॅट एफ ऑफ एक्स, दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स. मग सिम्प्लिफाय करा, साइन इनव्हर्स ए रेस टू एक्स बसवा फॉर्म्युल्यामध्ये, 1 अपॉन अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस ए रेस टू एक्स इट्स स्क्वेअर. एफ डॅश ऑफ एक्स मीन्स डी बाय डी एक्स. कोणाचा डी बाय डी एक्स घ्यायचा आहे आपल्याला, ए रेस टू एक्सचा. दॅट इज इक्वल टू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए अपॉन 1 मायनस ए रेस टू एक्स स्क्वेअर झाला आहे, तोच आपण असा लिहू शकतो, ए रेस टू 2x. मग असेच आपणाला कॉस इनव्हर्स आला. साइन इनव्हर्स एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो पाठ केला सेम केस असणार आहे तुमची कॉस इनव्हर्स एफ ऑफ एक्स. मग इथं चेंज कशाचा असणार, फक्त मायनस साईनचा. मग फॉर्म्युले लिहिताना तुम्ही
साईन इन्व्हर्स एफ ऑफ एक्स तर लिहायचाच आहे, त्याचबरोबर कॉस इन्व्हर्स एफ ऑफ एक्स पण लिहून घ्यायचा आहे. तिसरा फॉर्म्युला आहे तुमचा टॅन इन्व्हर्स एफ ऑफ एक्सचा. मग टॅन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/1 + x². मग टॅन इन्व्हर्स एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला 1/1 प्लस एक्सच्या जागेवर एफ ऑफ एक्स इट्स स्क्वेअर अँड अगेन d/dx. इट मीन्स दॅट एफ डॅश ऑफ एक्स. टॅन इन्व्हर्स एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मिळाला तुम्हाला. सेम केस कॉट इन्व्हर्स एफ ऑफ एक्स. काय चेंज येणार आहेत या ठिकाणी मायनस येणार. कोसेक इन्व्हर्स एफ ऑफ एक्स. मग सेक इन्व्हर्स एफ ऑफ एक्स. सेक इन्व्हर्स एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x √(x²) - 1. सेम केस sec inverse f of x 1/f of x √(f of x²) - 1. Then derivative of f of x, that is f dash of x. आता याच्यावरचे आपल्याला न्यूमरिकल शिकायचे आहेत. मग आता हे न्यूमरिकल तुम्हाला काय सांगतात. एक न्यूमरिकल नंबर फर्स्ट, differentiate the following with respect to x. y is equal to cot inverse फाइव रेज टू एक्स. कॉट इन्व्हर्स तर दिसतोय, ब्रॅकेटमध्ये एक्स नाही आहे, कोण आहे 5 रेज टू एक्स. मग 5 रेज टू एक्स म्हटलं की आपणाला याला कोणत्या फॉर्म्युल्यात बसवावं लागेल, कॉट इन्व्हर्स एफ ऑफ एक्स. काय सांगतो फॉर्म्युला आपल्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx इज इक्वल टू, कॉट इन्व्हर्सचा फॉर्म्युला शिकवतो आपल्याला -1/1 प्लस एफ ऑफ एक्स स्क्वेअर दॅट इज 5 रेज टू एक्स इट्स स्क्वेअर. एफ डॅश ऑफ एक्स मीन्स d/dx ऑफ 5 रेज टू एक्स. मग सध्या आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे, 5 रेज टू एक्सचा. 5 रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेतो, ए रेज टू एक्सच्या फॉर्म्युल्याने. काय येणार मग डेरिव्हेटिव्ह, 5 रेज टू एक्स इंटू लॉग 5 अपॉन 1 प्लस 5 रेज टू एक्स. सेकंड वन, y इज इक्वल टू सेक इन्व्हर्स इन ब्रॅकेट 3x प्लस 5. आता सेक इन्व्हर्सच्या ब्रॅकेटमध्ये काय आलं आहे आपल्याला, 3x प्लस 5 आला आहे. एक्स असता तर डायरेक्ट सेक इन्व्हर्स एक्समध्ये बसवला असता, एक्स नाही येतो 3x प्लस. मग एक्स सोडून कोणतीही क्वांटिटी असेल तर आपण काय करतो, इट इज कन्सिडर्ड ॲज एफ ऑफ एक्स. मग कोणत्या फॉर्मॅट बसवणार बघा या ठिकाणी, सेक इन्व्हर्स एफ ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय झाली, 3x प्लस 5. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx. बसवा फॉर्म्युल्यात 1/f ऑफ एक्स दॅट इज 3x प्लस 2 अंडर स्क्वेअर रूट एफ ऑफ एक्स स्क्वेअर दॅट इज 3x प्लस 2 स्क्वेअर मायनस 1 अँड dy/dx ऑफ 3x प्लस 2. मग ज्या ठिकाणी dy/dx म्हटलं तिथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा आहे माहीत झालं, 3xचा डेरिव्हेटिव्ह 3, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, 3x प्लस 2 अंडर स्क्वेअर रूट 3x प्लस 2 इट्स स्क्वेअर मायनस 1. यू कॅन एक्सप्रेस दिस ब्रॅकेट and simplify that one. Next one, y is equal to tan inverse a raised to x upon 1 plus 2x. How to simplify this one? Differentiate with respect to x dy/dx इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स. हा टोटल ब्रॅकेट म्हणजे काय झाला आपला, एफ ऑफ एक्स झाला.
1/1 प्लस ए रेस टू एक्स अपॉन 1 प्लस 2x ब्रॅकेट स्क्वेअर डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स अपॉन 1 प्लस 2x. आता पुन्हा या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेत असताना पाठीमागच्या आपणाला कोणत्या रूलकडे जावं लागेल? u अपॉन v. मग अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करावे लागतील. फोर्थ वन, y इज इक्वल टू साइन इनव्हर्स अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कोणत्या फॉर्म्युल्यात बसवणार तुम्ही याला? साइन इनव्हर्स एफ ऑफ एक्सच्या. काय सांगतो साइन इनव्हर्स एफ ऑफ एक्स? 1 अपॉन अगेन अंडर स्क्वेअर रूट. टोटल ऑब्झर्वेशन करा, हा एफ ऑफ एक्स रूटमध्येच आहे. मग साइन इनव्हर्स एफ ऑफ एक्स आपल्याला काय शिकवतो? 1 मायनस व्हॉट इज एफ ऑफ एक्स? हा टोटल एफ ऑफ एक्स रूटमध्ये आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर अगेन इट स्क्वेअर डी बाय डी एक्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर that is equal to 1 upon under square root 1 minus square and square root gets cancelled 1 minus x square. पुन्हा या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेत असताना रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इज देअर. मग रूट आलं आहे म्हटलं की कंपोजिट फंक्शनमध्ये आपण याला कोणत्या फॉर्मॅट बसवलं होतं? रूट एफ ऑफ एक्सच्या. काय शिकवतो रूट एफ ऑफ एक्स? 1 अपॉन 2 रूट 1 minus x square and again d by dx of 1 minus x square 1 upon under square root. This one and this one gets cancelled after opening the brackets. Minus minus becomes plus, that is x square 1 upon 2 under square root 1 minus x square. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस x square चा डेरिव्हेटिव्ह 2x. दिस टू कॅन्सल्स. याला स्क्वेअर रूटमधून बाहेर काढला तर डिनॉमिनेटरला काय येईल तुमचा? एक्स. आणि हा एक्ससुद्धा कॅन्सल होईल. फायनल ॲन्सर तुमचं काय राहील? 1 अपॉन अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग अशा पद्धतीने आपणाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत. ते प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत.